हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही भगवद्गीतेचे 16 अध्यायो दैवासुर संपत विभाग योगांतू असचत कृष्ण परमात्मो अर्जुनाक तक्का पावचाक म्हळ्यार देवाक पावका जाल्यार जेवा देवा साक्षात्कार करून घेवका जाल्यार एक मनशाले कासूचे दैवी गुण कसने म्हळ्यार दैवी संपत्तू चांग गुण खंयचे म्हूण तो सांगतरस ते 26 चांग गुणा विशयी परमात्मान ताका सांगले. तंतु अभयम सत्व संशुद्धि ज्ञानयोग व्यवस्थिति दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्याय तप आर्चवम म्हणलेले प्रथम श्लोकांतू आम्ही सुरवेचे गुण जावन आशिल्ले अभय पळयले. परमात्माले एक साक्षात्कारा वाटेन तूं तो साक्षात्कार जावका म्हणून पळयतलो भक्तू तो केन्नाय अभय म्हळेले तागेला ताका भय ना नशें सुका ताका भारी धैर्य सुका त्या एक गुणा विशयी सांगले. नंतर एक साधनेक साक्षात्काराक जावका आशिल्ले मनशुद्धी विशयी सांगले, सत्व संशुद्धी. ताजी नंतर ज्ञानयोग व्यवस्थिती परमात्माले ज्ञान पावका जाल्यार एक दृढ निश्चय ताका आसुका ते ज्ञान पावचे वाटेन तूं कसल तोंदर येयल्यार ताणें एदुरसून परमात्माले ज्ञानयोग सिद्धी करून घेवका हें सांगले. आतां दान म्हणलेले विशयी परमात्मो सांगतर दान म्हणलेले विशयी सांगले. दान म्हळ्यार कसल पुराय जना गोतस आमकां नाका आशिल्लें आमकां जाय आशिल्लें दिवचे शिवाय आमकां नाका आशिल्लें दिवचें न्हय म्हणलेलें एक चांग व्हड दान श्रेश्ठ दान. तें दान नामा खातीर करूनच किर्ती आशेन करूनच ते आमकां होगळ सुका म्हण करूनच सन्माना आशेन करूनच जाल्यार दान जेवो खंयचेय आम्ही कर्म चांग करता त्या परमात्माला प्रितीन कोरका परमात्माला प्रित्यर्थ जावन कोरका खंयचे कीर्ती मान सन्मानाचे अपेक्षेन न्हय. असले आम्ही मस्त सकड दानींक पुराणांत पळयला. कालचे दिसा ह्या परे सांगला शिबी चक्रवर्ती ददीची हांणी परे कसल होड दानी तशीची मस्त दुष्ट मनाच्या दुष्ट जनाल वटो मेळ्ळलो करणू जाल्यार ही दाना विशयांतू श्रेश्ठू जावन आशिल्लो हे पुरे आमी पुराणांत पळयताची. ताचे खातीर म्हणजे त्यागेन एके अमृतत्व मानशो त्याग दान म्हणलेले एक व्हड विशय म्हूण सांगून ताजीन मोक्ष पाविल न्हय असची तशें दानाचे महिम कितली म्हूण सांगून कळका. ते सोडून आमगेलें नाम येवका म्हणलेले खातीर खंयचे शिलेर बरोवका अशी तशी म्हूण अपेक्षेन दान करूनच दान म्हळ्यार कितली एक श्रेश्ठ म्हळ्यार कलियुगांत तूं कठीण साधन करूंक कोणा सकडें कश्ट साध्यस तांणी दान सत्पात्रांक भगवद अर्पित बुद्धीन केल्ली म्हूण जाल्यार मोक्ष समीत साधन करूं येता म्हणटाची. म्हळ्यार हांगा इतली दाना विशयी सांगच्या दान करनाची कोणेय करनाची म्हणून आमी करतात न्हू दान म्हूण आमकां दिसू पुरो जाल्यार कोणेय दान करना म्हणून म्हणलेले विशय येयना. पुराय जन केलेलें दान श्रेश्ठ दान म्हणून म्हणलेलें येयना. दान खंयचें म्हळ्यार त्याग करून त्यागपूर्वक केलेलें दान जेव्हा भगवदर्पित बुद्धीन केलेलें दान सत्पात्रांक दिल्लेलें दान अगत्यशील जनांक अगत्यशील वस्तू दिल्लेलें दान श्रेश्ठ शिवाय केलो जनाक अभ्यास अशी म्हाका वखदाक दुड्ड जेवका मस्त खायनच चेरडा खायनच कसले पूण निमून येताचे तसल जनाक आमी पायो पर्यो म्हूण सांगल्यार जातवे ते खायनच पायतय राखून राबतवे. ताचे खातीर परमात्मान पुरंदरदासान म्हणलेलें सिरिबंद कालಕ್ಕೆ ಕರೆದು ದಾನವ ಮಾಡು आमकां देव दिता धाराळ दिता दोन्ही हातानय दिता तेदना आम्ही तशीची करेदू दानव माडू देवान दिल्लेलें तेन दत्तेन भुंजिता माग्रद कस्यस्वित धनः म्हूण सांगून आसा. कस्यस्वित धनः म्हळ्यार देवान दिल्लेलें आमी
भोगतरसची म्हणतात ते आमगेल नाही ते सर्व जनाले तशावन आम्ही कोणाले वस्तू आमगेल म्हूण लेकून आम्ही उपयोग करच्यो नाही कस्य ध्वन माघृद कोणाले एक वस्ताक अपेक्षा करू नका म्हण सांगून असतं तशावन दानाविषयी तो एक सुभाषित काल सांगला हे दानम भोगो नाशः तिसरो गतयो भवंती वित्तस्य कै दुड्वाक तिन्ही गती एक दान एक सुख भोगचे एक नाश कोण दान दिना कोण तागेल कतिर जलारे खर्चून चूक भोगना कडे तक त्या दुड्वाक गती कसा म्हणा नाश तशावन केदनाई दानांतूय राजस तामस सात्विक दान म्हणस हेमय पळयला आम्ही कालच्या दिसाक जलारी दास कसं सांगताच म्हळ्यार होड दान म्हळ्यार परमात्माला ध्यान कै जेव आणि पंचसंपत्तू कंचे परमात्मान सांगिले दमा म्हळ्यार मन निग्रह करचे आमगेलं मनाक एक काम इंद्रियाचे सुखादीकडे धावचे तशी त्या विषय सुखादीकडे धावचे तसल मन निग्रह करून परमात्माला दिकडे धावंडाचे इंद्रियाचे निग्रह करचे हे परमात्माला साधनेक पूरक जललेक गुण दम इंद्रिय निग्रह म्हणून हेवय दैवी संपत्त म्हणून घेता इंद्रिय केन्नाय आमी आमगेल मनाचे वशा दिता की मन बुद्धीचे वशा दिताची बुद्धी परमात्माक अर्पण करका म्हूण जाल्यार इंद्रिय मन बुद्धीचे वशांत सुका ताजे खातीर विष्णू सहस्रनामान तो एक श्लोक आसा दंडोदमयी तादमह म्हणटाची हे श्लोक म्हणटना आमकां इंद्रिय निग्रह करची तसल शक्ती परमात्मा दिता इत्याक परमात्मा इंद्रियांक नियामक जावन आसा तश जावन इंद्रियाचे निग्रह करची कामय परमात्मा लेचनमय तश जावन परमात्मा चक्षुर्मय श्रोत्रमय मनोमय वाङ्मय म्हणून म्हणटाची हे असले परमात्माक चक्षु श्रोत्र म्हळ्यार कानू चक्षु मन वाङ्मय तोंडान सांगचे जेवच्यो सर्व इंद्रियान त्या परमात्मालेक चिंतन आमी करखा जाता ताचे खातीर केदनाय कशी म्हळ्यार हाका एक कसो सांगला म्हळ्यार ददाती भक्तानाम अभिष्टान देवाक दम म्हणून कसले सांगचे म्हळ्यार तो भक्तांक गेले अभिष्ट पुरे दित मात्र नाही तो तागेले स्वस्वरूपान भक्तान प्रतीती म्हळ्यार यथार्थ ज्ञान परमात्मो यथार्थ ज्ञान भक्तांक दितलो तशें जावन दम तरी ताणें भक्तांक गेले अभिष्ट आनी स्वरूप ज्ञान तांकां दिवका जाल्यार ते दम म्हळ्यार गुण भक्तालान तो सुका दम म्हळ्यार कसो न्ही इंद्रिय निग्रह इंद्रिय केदनाय ताका जाय जाल्यार विशयादे कडेन धांवता तशें जाल्यार त्या मन ते इंद्रियाचे कसल आसक्ती सर त्या कडेन धांवच्याक मना सोडना अशी मन निग्रह करून घेवन इंद्रिय निग्रह करून घेवका हें सांगिल्लें तितलें सुलभ ना परमात्मा लेक अनुग्रहाची श्रेष्ठ हाका परमात्माला अनुग्रह असल्यार मात्र साध्य जाता तशी मनाक 5 काम म्हणटाची काम म्हळ्यार हांगा आशी न्ही काम म्हळ्यार वृत्ती मन बुद्धी अहंकार चित्त चेतन हे 5 वृत्ती आमकां केदनाय मनांतू आशी पुटवतर आसता मनांतू संशय येतर आसता हें मनाचें स्वरूप म्हणून घेतलें जाल्यार मनाचें स्वरूप मनाची एक रिती कसली म्हळ्यार आशी संशय पुरे येतर आसचे जाल्यार बुद्धी म्हळेली एक आसा ती बुद्धी कसं काम करता कसल कोरका कसल करून नज खंयचे चांग खंयचे वायट खंयचे करूं येता खंयचे करून नज हें पुरे निर्णय करचें कोणें हें बुद्धीन जाल्यार अहंकार खंयचे अहंकार म्हणचे खंयच्याक मनाचे 5 वृत्ती हे कळ्ळें अहंकार म्हणचे कसल्याक म्हळ्यार जावन आमगेले न्ही ते सर्व परमात्माले जाल्यार हे आमगेले मेगेले म्हाका दिलेले तशें पुरे आमी लेखता पळय हे अहंकार अन्य कसं म्हळ्यार विशेष स्मरण शक्ती हें परमात्मा न दिवचे हाका चित्त म्हणटाची आनी सर्व विशयो अर्थ करून घेवच्या कची चेतन म्हणटाची हे 5 मनाची वृत्ती काम मनाचें काम म्हळ्यार प्रवृत्ती म्हणटा पळय ते तशीच तांतूय इंद्रिय पुराय प्रबल म्हणटाची इंद्रिया कंट्रोल करचे भारी कश्ट तांतूय आस पळय जीभ म्हळ्यार इंद्रिय कंट्रोल करू आनी कश्ट इता म्हळ्यार जिब्बे दोनी काम वागिंद्रिय वय ते ज्ञानेंद्रिय वय
वागिंद्रिय जावन उलोवचें काम करता, ज्ञानेंद्रिय जावन रुच पळोवचें काम करता. आतां आमगेल इंद्रियां भितर जीब भारी चुरक म्हणल्यार जिब्बे कंट्रोल मनान करता, मनाक कंट्रोल कोण करता, बुद्धीन करता. आतां हें इंद्रियाचे कंट्रोल कशी करता मनान बुद्धीन म्हणच्याक जिब्बेचे एक रुची विशयी आमी उदाहरण दिवया. जिब्बेक आतां खाण हाडून दवरलें म्हणलें की कोणा ती चमकली मीठ पयर मस्त खाण हाडून दवरलें, आमकां गोडशें खाण प्रीती. तें पळयलें कुडलें हें गोडशें हें तिखशें हें आमशें हें चेप्पें पुराय सांगचें कोणें? जिब्बेन रुची पळोवन. तें गोडशें पळयलें कुडलें जिब्बेन तो उद्दां आयलेची मस्त गोडशें खावचें आशा आशिल्लें जनाक. जाल्यार तें खावका की नाका म्हणून सांगचें कोणें? जीब आश करता. जाल्यार तें खावका की नाका म्हूण सांगचें कोणें? मनान. खा जेवो नाका म्हूण सांगचें मनान. खा म्हणून सांगलां कितली खावका म्हणून आलोचन करचें कोणें? सांगचें कोणें? बुद्धीन. हें बुद्धी हें जीब तें आतां पक्क न्ही बुद्धी ना म्हणलें क्या जेव बुद्धी काम करूं सोणी म्हणलें की आमी तेदना आमगेल जीब कसो सांगता खावया 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 म्हणटा उंडो. मन सांगता कसो न्ही खा खा एक 10 न्ही नातला 20 पुणी खा म्हूण सांगता. तशी मन आनी जीब मेळनो समज खाता म्हणजे मागीर कसं जाता वंकी जातलें पट्टादुखी जातलें डॉक्टरले वचूंक जाता. तशें हांव केन्नाय इंद्रियाचे अधीन मन जावच्यानच मना अधीन इंद्रिय जावका. तशी मनाक बुद्धीन कंट्रोल करता. ताजे खातीर दम म्हूण म्हळ्यार मनविनिग्रह दमो मदविनिग्रह. दम म्हळ्यार तें मन निग्रह करच्याक दम म्हणटाची, मद अहंकार निग्रह करच्याकय दम म्हणटाची. इंद्रियाकय मदाकय नियामक एक परमात्म नियामक म्हूण म्हणीत. तशी एक चुद्दासान सांगिल्लें सान एक विशय उडगास तांगा सांगया पळय आमकां मना विकार हाडचे कोणें? कामदेवान. त्या कामदेवाक कन्नडान मदन म्हूण म्हणलेलें नांव सांगताची. ते मदन म्हणलेले शब्द घेवन अच्युत मामान एक पंत व्याख्यान केलेलें. ते मदनांतू सुरवेचे 2 अक्षर मद अहंकार म्हूण सांगता. त्यांचे 2 अक्षर मागशी मुखार करून सांगल्यार दम जाता वैव्या. मध्यान तुले दकार काडली म्हूण जाल्यार मन म्हूण जाता. त्या मन गुंडायल म्हूण जाल्यार नम म्हूण जाता. हाजे अर्थ कसो न्ही म्हूण म्हळ्यार मद मद आमगेल अहंकार आसा पळय दम कोरनो दमन कोरनो मनान परमात्माक नमन करका म्हूण सांगून तांणी सांगिल्लें. कितली चंद पळया. मदन मनोविकार करतलो. त्या मदन शब्दांत तुले सुरवेची 2 अक्षर मद म्हणून घेता म्हूण जाल्यार ते अक्षर मागशे मुखार करून वाजिल्यार दम म्हणून घेता. मध्यान तुला दकार काडली म्हूण जाल्यार मन म्हणून घेता. ते मागीर मागशे मुखार केल्यार नम म्हणून घेता. हे मदन म्हणलेल्या शब्दान कामाचे काम विक मनोविकार करचे कामदेवाले उडगास येयले कुडले आमी कसले करता मन विकार जाता म्हणून दिसली कुडले आमकां मन विकार जावचे मना वतन माय कसलोय एक विशय पळयले कुडले आमगेलें मन तें एक प्रलोभन वता म्हूण जाल्यार मनोविकार जालें म्हूण लेख. ही प्रलोभन कोणाल निमती जालें त्या विशया वयरी आसक्त दिलेले कामदेवाल निमती. त्या वेळाक आमी कुडले मदन म्हूण उडगास करता की त्या मदनान तुले मन आनी मद आनी दम सुरय उडगास करता. मद आमगेले देवा आमगेले अहंकारू दम दमन कोरनो मनान तुका नमन करची तशी करी म्हूण परमात्माले मागूंक कय. जाल्यार हें भक्तांगेल विशय जालें. प्रापंचीक जन कसं करताची मद सोणाच काय तांणी मनान नमन करनाच काय मदनाक शरण जाताच काय. तशें जावन तांणी कसं करताची म्हळ्यार मकार मांद्र सोडता की आनी दन जाताची म्हळ्यार पशुत्व येता ಹಂಗಂತೂ म्हणून. तशी ಅಷ್ಟಮದದಿಂದ ಸುಟ್ಟ ಈ ಪಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ವಿಷ್ಣುನಾಮವೆಂಬ ವಿಷ್ಣುನಾಮದಿಂದ ಕೃಷ್ಣಾ ನದಿಯಲ್ಲಿ ಮುಸುರೆ ತೊಳೆಯಬೇಕು ಮನದ ಮುಸುರೆ ತೊಳೆಯಬೇಕು म्हूण सांगून पुरंदरदासाल एक पद्यस मुसुरे म्हूण म्हळ्यार गलीच मनद मुसुरे म्हळ्यार कसं न्ही कामक्रोधादी गलीच. पात्रे म्हळ्यार कसं न्ही पात्र म्हळ्यार आमगेल देह. तशी मनांतू आमकां काम क्रोध पुरयत रस्त पळय हें चिकोल मुसुरे म्हणटाचे. हे मुसुरे
हाका एक नमने मनाचे रोग म्हणून म्हणटाचे हे रोग नाश जावका जाल्यार सुरवेक आम्ही शी म्हणेल कसं सुरजत पडत तेंची निग्रह केल्यार जाल्ले तशी ಪರಮಾತ್ಮಲಾಗಿ ನಿಮ್ಗೂಚೆ ಪದ್ಯಸ ಪುರಂದರದಾಸಲ್ಲಿ ಯಾವ ರೋಗವೂ ಎನಗೆ ದೇವಧನ್ವಂತರಿ म्हूण सांगून तशी हंग आसूचे हे संवसारांत नाना रिती रोग रुजीन आमकां येत पळय मनाक देहाक हाका पुरे धन्वंतरी प्रार्थना केल्यार जाल्यार आमी धन्वंतरील्याक वचून धन्वंतरील्याक आमी वचून वखद निमगिताचें नंचिना इत्याक आमकां तो मस्त पथ्य सांगता न्हय आयुर्वेद डॉक्टरला वचचे केन्नाय उणें ताका तांणी पथ्य मस्त सांगताची त्याची देवाल्या वचून कसले हे धन्वंतरीला वचून आमगेले कसले मनाचे रोग न्ही सांगया आमगेले मना वयर आमकां निग्रह ना आसल पुरे सांगया म्हूण लेखल्यार तो पथ्य सांगता तूं सुरवेक काम सोडी क्रोध सोडी त्या खावून त्या नज्ज तुका हे नज्ज तुका म्हूण सांगता म्हूण सांगून तेदना ते एक मनशाल सहज गुण पथ्य मस्त सांगचे आयुर्वेद वखदाक मनीस वचनाची ताका पथ्य सांगता तो त्या खावून हे खावचें न्हय ಸ್ವಲ್ಪ दीस हें सोडका त्या सोडका आमकां तशें न्ही खावनूच शिलजना खावचें न्हय म्हूण म्हळ्यार भारी कश्ट जाता तशी त्या वेळाक आलोपथी डॉक्टराला वताचे आमी इत्याक तो कसलेच पथ्य सांगना कसा जाय जाल्यार खायाची कसले कोरिता कसले जेता ही एक वखद घेयाची म्हूण सांगून तो वखद दिता सराग तशी जाय आशिल्लें कसलें जाय जाल्यार तितलें जेवका खावका तेंची मागीर एक मात्र घे म्हूण सांगचे अलोपथी डॉक्टरांना तशें अलोपथी डॉक्टर लागीं चड वचचें एक सान काणी अच्युतदास मामान सांगिल्लें एकलो डॉक्टराले वतकी डॉक्टर म्हाका ಸ್ವಲ್ಪ दीस तुकून माती उंतर आसा कसो म्हूण गोतना डॉक्टर पळयता बीपी आयला हाका तुका बीपी शूर जाला म्हूण सांगता डॉक्टर कसो करचें बीपी शूर जाला कांय ना मीठ आनी उणी खाल्ल्या जाल्यार ಸ್ವಲ್ಪ पथ्य केल्या जाल्यार मागीर रब्ब न्ही म्हूण जाल्यार उणी येनी म्हूण जाल्यार मागीर मात्र सुरू करुया म्हूण डॉक्टर माम सांगता वयवें त्या वेळार ते दोळते इपळें आतां कसं न्ही म्हूण म्हळ्यार बीपी आयला मीठ आनी उणी खावका म्हूण सांगला पळय डॉक्टरान हे दोळ मीठ उणी जाल्यार चड जाल्यार गोदना ना तिलेक मीठ खावचें अशी शूर जाल्लें इत्याक म्हळ्यार मीठ खावचें ना म्हूण डॉक्टरान सांगलां आमगेले केन्नाय बुद्धी कसली म्हूण म्हळ्यार कसलें नज्ज म्हणला तेच आमी करचें कडेन रे ती नित्यान हें नॉनचें म्हळ्यार रापणा ती जाल्यार आत्तां मीठ मिरसांग आनी मस्त उणी करका खावचें ना म्हूण डॉक्टरान सांगलें कुडलें ही मीठा मुद्दू जाल्यार तें नॉनच्या उडगास आयलें डॉक्टराले म्हणिल्लें डॉक्टर माम पुराय बाई मीठ खावचें ना म्हणला तुमी नॉनचें खावेत वे डॉक्टर आसता खंय आनी म्हणटा खंय खावेत जाल्यार कितली जावका तितलेची येदे नॉनचें खावचें न्हय म्हणना बारीक उणी खावेत जालें नॉनच्या पडान तिली माययेक आतां नॉनचें खावचें न्हय म्हळान नॉनचें अशी शूर जाली वासारीन तूं एक वाटोळीन तूं नॉनचें काण दवर न्हू येदे खावेत म्हळान डॉक्टर मामान म्हण येताना येदे जिबे लावच्या शूर केलें नॉनच्या पिशी शूर जाल्लेची जेवणा बसतना नॉनचें पडाना तिली नॉनचें खावचें न्हय म्हणलें कुडलें नॉनचें खाता तरी जीवन म्हळ्यार तितलेच कसल करून नज्ज म्हूण म्हळ्यार करचें डायबिटीस आशिल्ले जनाक गोडशें खावचें न्हय म्हणलें कुडलें ते दोळ जन्माक गोडशें खायना नासलें जनाक डायबिटीस आयलें म्हूण कळ्ळें कुडलें गोडशें खावचें पिशें शूर जाल्लेची हें हक्काचें म्हणचें कसं न्हय इंद्रियाणी इंद्रियार्थेशू म्हणून ताका जय जाल्यार काम ते इंद्रिय करता रसता तरी इंद्रियाचे निग्रह करूं का कोरका म्हूण पुराय जनाकय मन आसलें रे तितलें सुलभ साध्य ना ते इंद्रियाचे निग्रह कोरका जाल्यार ऋषिकेश म्हूण आपण घेतल तसं परमात्माच पळय आत्तां कृष्णाक ऋषिकेश म्हूण म्हणटा पळय तशी परमात्मा ऋषिकेश नामक परमात्माला अनुग्रह जावका ऋषिक म्हळ्यार इंद्रिय ऋषिकेश म्हळ्यार इंद्रियाक अधिपती जावन सुजो परमात्मा तशें जाल्यार इंद्रिय निग्रह कोरका कोणें ताणेची तशी अन्यक दैवी संपत्त कसलें म्हळ्यार यज्ञ हें दम जाल्लें अन्यक कसलें म्हळ्यार यज्ञ म्हळ्यार कसं न्ही यज्ञ म्हळ्यार त्याग म्हूण म्हणटाची आमी केल्लें करचें सर्व कर्म परमात्माक अर्पण म्हूण लेखून आमी काम करता पळय तें यज्ञ म्हणून घेता यज्ञ म्हळ्यार फलत्याग करचें कर्म करका जाल्यार फलत्याग कोरका म्हूण सांगून परमात्मान कर्मयोगांत सांगला तरी तें कसं जाता तें कर्म यज्ञ म्हूण घेता इत्याक
त्याग केला. कसा त्याग केला? फलत्याग केला. तशें हांगा आम्ही करचे सर्व कर्म त्याग रुपार केल्ले तेचे मध्वाचार्यान सांगिल्ले कुरु भुंक्षोचे कर्म निजम नियतम हरिपाद विनम्र धिया सततम म्हण आम्ही नियत कर्म कसल कोरका म्हणला परमात्मान ते कर्म फलापेक्षा नशी केलं रे भगवदर्पित बुद्धीन केल्यार त्या कर्मयोग म्हणून घेता हे आम्ही जीवनांत पालन करू काजल विषय तशी यज्ञ म्हणले कुडल्या पुरे जनाल मनांत कसं येता ज्योतिष्टोम अश्वमेध वाजपेय गडहोमू कसं की सकड घरांतू इश्टी होमू यागू सकड करता पळय तेंचे दोळ्या येद्रा येता यज्ञ म्हळ्यार तें म्हूण सांगून तरी यज्ञ दैवी गुण म्हणला जाल्यार आतां कालांत तूं यज्ञ करो यो कितले कश्ट आसता आमकां दैवी गुण नावे म्हण न्ही यज्ञ म्हळ्यार करू जायना म्हण न्ही होम रुपार यज्ञ न्ही कोर येता जाल्यार हांगा यज्ञ म्हळ्यार केवल होम रुपाचे यज्ञ न्ही अग्नींत परमात्माक चिंतन करून हवीस दिवची न्ही जाल्यार स्ववर्ण आश्रम हाका उचित जावन वचचें विहित कर्म करका म्हण म्हणटा आनी ताजे फल त्याग करका म्हण म्हणटा हेंचे यज्ञ म्हणून परमात्मा सांगता विहित कर्म म्हळ्यार पुरजनाक गोत सवर्ण आश्रमा संबंध पाविल कर्म हें केल्यार विहित कर्म केल्यार ताणें तागेलो धर्म पालन केलो म्हण म्हणटाची तरी आमी विहित कर्म करतनाय हें परमात्मान आमकां करूंक मन दिलेलें परमात्माला प्रित्यर्थ जावन आमी करता रसाची म्हूण लेखले कुडले आपे आपी फल त्याग करची बुद्धी येता परमात्मान करू सांगिल्लें परमात्मा समर्पण म्हणले नंतर ताजी फल आमी निमगुचे आसवे परमात्मा लागीं ना न्हय कर्मपूर्ती परमात्मा समर्पण केले नंतर फला वैरी आमकां अधिकारूच ना कर्मण्येव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन म्हूण परमात्मान सांगिल्लें हेंची कर्मफल केन्ना आमी परमात्मा त्याग करता की ताजे नंतर त्या कर्मा वैरी आमकां कर्मफला वैरी आमकां अधिकार ना कर्म करची मात्र अधिकार आमकां तशी आनी कसं न्ही म्हळ्यार परमात्मूची करयतल तोची तशी आमी त्या एक कर्तृत्वाचे परमात्माले भगवंताले कर्तृत्व ताजे अनुसंधान करून विहित कर्म करता तशें ते यज्ञ म्हणून घेता आनी मस्त रितीची यज्ञ आसा घरांतू बिंब प्रतिमा आसा प्रतिमा म्हळ्यार बिंब देवाल प्रतिमेन तूं देवाक आवाहन करून षोडश पूजा करचे ते मागीर यज्ञाची षोडश पूजा करतले आमी कशी यज्ञ जाता तें देवाल्याक आमी देवा तुका आमी पूजा केला कसर मोगऱ्याचें फुलां हाडून दिता तुपाचेच नैवेद्य करून दिता सर्व तुगेले खातीर दवरला हांगा पळय तुगेले खातीर तुपाचें नैवेद्य केला मस्त मोल जाल्यार कसर मोगऱ्याची उंड हाडून तुका मोगऱ्या माळ घाला तशें जावन म्हगेले घराक पळय इतली सकड काम बाकी आसा पुराय जेवची तशी करी म्हूण तागेलें मागचें न्ही ताका कसो लंच दिवचे पळय आमी पुजा म्हळ्यार अर्पणा मनोभावान करचें शिवाय लंच दिवची न्ही तोय घेना ते इतक आमगेले सांगू नाका म्हूण दिसता ताका ताणें तें कसर मोगऱ्या परंबळच मीत घेयना तो इतक घेतलें म्हणजे ल्हान सांगेलें काम करका नाका आमकां नाकाचें नाका म्हाका हांगेलें हंगू नाका म्हूण परमात्मा इलेकता तशी आमी कसं दिल्लें कितलें दिल्लें म्हूण सांगूक तागे लागीं तुपान तुका नैवेद्य केला म्हूण सांगूक तें तूप दिलेलें कोणें तें नैवेद्या सामान आमकां दिलेलें कोणें ताणी न्हय कसर मोगऱ्या उंड घेवच्या दुड्ड दिलेलें कोणें ताणी न्हय त्या मोगऱ्या उंड घे म्हूण मना प्रेरण केलें कोणें ताणी न्हय जर ताका विसरून पुरे आमी केलेलें म्हूण सांगून कसलें सांगचें आमी तागे लागीं कसलें सांगचें ताणें दिना नातिलें जाल्यार आमकां करूं जत्त शिल्वे तशें जावन कसं करता न्ही परमात्मा तुची दिल्लेलें तुवें प्रेरण केलेलें तुगेले खातीर तुगेले प्रित्यर्थ जावन म्हणलेलें आमकां मनान तूं तें अनुसंधान आसूं का कसं करता नाही विष्णू प्रेरणया विष्णू प्रित्यर्थम इदम दत्तम न मम म्हणटाचे आमी देवालेद्राक हण्णुकाई दवरतना बट मामू हण्णुकाई आमकां देवा नैवेद्य करून आमकां दितना सांगता तो कसं न्ही इदम फलम मया देव स्थापितं पुरतस्तया तेन मे सफला वाप्ती भवेत् जन्मनि जन्मनि हें तूं म्हाका दिल्लेलें हांव तुगेल्या द्राक दवरला देवा तुका अर्पण करूं तुवें म्हाका दिल्लेलें हें दिल्लेलें दिकून
जन्मजन्मांतर मेगल म्हाका साफल्य मेळची तशी करी म्हूण सांगून मागताच पळय. बट माम तांतूय अर्थ कसने देवा तूं दिल्लें देखून आजी हक्का तुका इतली पळय हाण पूजा करूं साध्य जाला ही भावना आमकां येवका न्हय. देवा तूं दिल्लें देखून म्हाका घेवच्याक जल्ले दिवच्याक जल्ले म्हूण सांगून तशी श्रवण मनन ध्यान सकड करचें आनी स्वाध्याय प्रवचन करचें. खंयची जाल्यार यज्ञ ते कशी फलापेक्षा कोरून न्हय. अध्ययन करका स्व अध्ययन तें करका सांगका आमकां गोत्तशील कसं की सांगका तेंची एक जिवनाचे उपाय म्हूण आशिल्ले नाकात. गुरुकुलांतू गुरू ते प्रवचन ते स्वाध्याय प्रवचन गुरू शिष्यांक उपदेश करताची ताजे प्रतिफल जावन तांणी कसं की घेताची. इत्याक म्हळ्यार ब्राह्मण आले ब्राह्मणांक षटकर्मी म्हणटात तांणी जीवन करची कशी तांकां कसो अधिकार म्हळ्यार एक स्वाध्याय प्रवचनांनी तांणी जीवन वृत्ती कोरयेत म्हणस जाल्यार तांदू भितर मस्त अपेक्षा न्ही. फुडली गुरुकुल पळया शिष्यान वचका जाल्यार कसं की गुरू दक्षिणे दिवची शिवाय शिकयतना कसले फीज आनी म्हूण नाशिल्लें. तशी कसले अपेक्षा ना नशी तांणी शिष्यांक विद्यादान दितलीची. तशी हांगा 9व्या अध्यायांतूय आमी वाचिला न्हय 15 श्लोकांत ज्ञान यज्ञेच अपि अन्ये म्हणून म्हळ्यार ज्ञान यज्ञ एक व्हड यज्ञ म्हूण सांगून आसक्तांक ज्ञानयज्ञ जाती कसं न्ही स्वाध्याय प्रवचनस पळय ते ज्ञानयज्ञ म्हणून आसक्ते नातिल जना पुरे आपोवन हाण तुका हें सांगता भागवत सांगता इतिहास सांगता पुराण सांगता यो बैस ऐक म्हळ्यार हाका पुरसत म्हळ्यार म्हाका पुरसत वे सगळो दीस ह्यांची हागेल पुरे जबाबदार जाला म्हाका शुरू मांत्र देव म्हणून 60 वर्ष नंतर पळया देवाल विशय म्हळ्यार आमकां 60 वर्ष देवाला गॅरंटी आयुष्य दी म्हूण सांगल्या वरी जालें न्हय. हाका हाणें 60 वर्ष नंतर मिगेल पुरे वाजीत म्हळा हाका 60 वर्षा वयर ಸ್ವಲ್ಪ आयुष्य दिवका म्हणून देवान लेखून आमकां दिता म्हूण लेखलां आमी ना. ताणें आमकां जन्मा घालतना कितलो उसर म्हणून घाला तितलेची कसं तेदे भितर करूं जाल्यार तें करता आमी ना नातलें कसलें ना. तशीची आनी परमात्माक विष्णू सहस्रनामांतूय यज्ञ म्हूण म्हळ्यार नाम आस पळय यज्ञ वृद्धी यज्ञ करद यज्ञ यज्ञ गुह्य म्हणटा पळय ते यज्ञ म्हूण म्हळ्यार नांव परमात्मा कसले आयले म्हूण म्हळ्यार स्वभोग्यत्वात स्वयमेव यज्ञ परमात्मो स्वभोग्यत्वात तोची स्वरमामणकै तक्का विंगडाल निमती कसले आनंद चौका म्हणना तोची परमसुखी तो ताका तो एकलोची आसूनय तो आनंदार आसता ताका आनंदा खातीर कसले विंगड जावका म्हणना त्या अर्थार परमात्माक यज्ञ म्हणटाची. तशी गीता तात्पर्य निर्णयांत मध्वाचार्यान सांगला तत् पूजात्वेन श्रोत्रादि संयमं कुर्वन्ति तत् पूजात्वेन विषयान भुंजते म्हळ्यार परमात्माला अनुग्रहान श्रोत्रादि संयम करूं जाता आमकां म्हळ्यार इंद्रिय संयम करूं जाता. तशीची परमात्माल पूजा कोरनूची विशयान भुंजते कळवे पूजा रूपानाची श्रोत्रादी इंद्रिय निग्रह करचे आनी विशयान भुंजते म्हळ्यार भोग करचे खंयचे निषिद्ध न्हय आशिल्ले विशय मात्र भोग करचे म्हूण सांगून तशी तसल्यार आमी पूजा करचे एक यज्ञ म्हूण जाल्यार ते यज्ञ म्हणून सिद्ध जावका जाल्यार पूजा एक यज्ञाची जाल्यार ते यज्ञ म्हणून सांगून घेवका जाल्यार निश्काम पूजा जावका. मन परमात्माला वैरी दवरका ना नातल्यार सगळो दीस मन खंय घुंवता दुड्डू मागीर सती सुत ग्रह धन असल्यान तुची त्याची पुरे अपेक्षेनाची तूं मन आसता आमगेलें म्हणटना त्या पळय जाय म्हूण अपेक्षेन परमात्माला पूजा केल्यार ती पूजा व्यर्थ जाता. परमात्मा तूची म्हाका जाय तुगेले परम अनुग्रह म्हाका जाय म्हूण लेखून परमात्माला खातीर करची पूजा आसा पळय ती निश्काम पूजा म्हणटाची. ते पुजे मात्र फल आसता विना आमगेल कसले की सुखा अपेक्षे भोगान सकड करची पूजा आसा पळय ताका कसले फल ना. अन्य कसं न्हय म्हणून भारी डांबीक रितीर पूजा करची. डांबीक रितीर पूजा म्हूण म्हळ्यार घरकडेक सत्यनारायण दवर न्हू सत्यनारायण
पूज कोरच्याक पूज कोरच्याक एक सिद्धत जल्ला मस्त जना सांगला ढांबिक पूजी कसल्याक सत्यनारायणाला मंटपू एक कडीन मंडईला जलरे ताजी पशी चढ गर शिंगारला सत्यनारायणा पूजेक बसची सोण तो यजमान गर दाकाचांतू मग्न झाला मस्त सकड घरा लाईटिंग आणि कोरनो शोपीस आणि हांडवरनो घरा नवे पेंट आणि कोरनो सकड त्या घर दाखवच्यान तू मग्न झाला आईल जनांपरे सत्यनारायण थईंची तक्का खुर्चीर एक मंटप करून बसईल तो थईंची आईल जनांपरे तुगेल घरान तू भारी चंद या शोपीस खंय घेतली या जर्मनीन तू त्या जपानान तू या हांगा त्या थई म्हणून दाखवच्या कजल्ले तशी एक सान दृष्टांत डांबिकतनाचे पूजेक एक दृष्टांत अच्युत दास मामान सांगिले एक घर नवेची त्या घराचे गृहप्रवेशाचे उद्देश जाऊन एक सत्यनारायण व्रत दवर्त काही तो घरा यजमान बट माईला पुऱ्या तयार करता ते यजमानाक संकल्प करू याची म्हणून म्हणताना तो यजमान म्हण की बट माम अंगा पुरा येतरसची म्हाका एक गडे पुरसत ना संकल्प करू का येईल जना पुरे दाखवू नको मेगेल कर मेगेल बॉस पुऱ्या येयल्याचे म्हाका प्रमोशन आणि जावका ना संकल्प तुम्ही करताच व्या म्हण बट मामान कसं करचे नक्का तुम्ही या म्हणून राखला बुवा येईश ना हंगा एक गंटे भितर पूजा जायना येईल जनानं किंवा बट्ट कसं पूजा करता म्हणून लेखतं की म्हणून बट मामा बहीण जाऊ नो बट मामान लेखले की देवा तू गेल मनान तू आशिले जाऊची ना म्हणून देवाक सांगली ताणे आणि ताणे संकल्प करून संकल्प केलो संकल्प केल्ले मागीर ती हांगा सत्यनारायण व्रताचे पुरे पूजेचे भाग मुंदरस तर चमकल तर यजमानाक आणि यजमाना बाईले पुरसती ना त्यांनी येईल जना पुरे घर दाखवच्यान तू मग्न जल्यांची खंय दुखून कसं हाडलेले मार्बल खंय दुखून हाडलेले पेंट खंय दुखून हाडलेले खंयचे कंपनीची पेंट खंयचे पुरे एक हे वार्ड्रोप करईल कोणाला करीन कोण इंटिरियर केलेले हेंचे पुरे सांगच्यान तू मग्न जल्यांचे हांगा पुरे जल्ले बट माम काणे ऐकताच वे काणी सांगच्या सुरू करता म्हणजे जायत बट माम तुम्ही मुंदरस याची म्हणालो यजमान बट मामान काणी वाजिली कडेर म्हणताना पूज जाता म्हणून म्हणले ते दनपुणी येऊ का नवे जल्लरी तो कोणाकी सकड गरन दाखवून पंच आरती जातना कडे आरती जाताना कशी पुणी येऊन राबलो जलव्या पूज जल्ली पूजे जाऊन बट माम म्हणलीची अनेक विसर्जने पूजे जाऊ का नव्हे तुम्ही करायचे मग इथले पुरे तुम्ही केले तेच भितरे ते विसर्जने पूजे आर्थिक यजमानानं आपड का जाल्यार कोण की आपयल ताका तागेलो बॉस आयलो धांवलो यो भायर त्या बॉसाक स्वागत करून घर दाखोवच्याक हांगा विसर्जने पूजा करच्या वेळ जाता बट मम्मान कसं केल्लें ताका म्हूण आरती तयार करून हाता दिवका जाल्यार यो सोण धांवील न्हय बट मम्मान आरती करून काडले जल्वे पुरे जल्ले आक्क यजमानाक पूज सत्यनारायणा पूज दवरलेले यजमाना सत्यनारायण खंय अस म्हणून गोतना जल्वे कಡೆ त्या बट मम्मान भारी खुश जलके तो म्हणाल काही सत्यनारायण देवा लगी देवा तुक्क मेगेल मनान तुले आशी कळली कशी तुगे लागी तुक एक व्रत कोरका म्हणा कितली काळ दुखून लेखता पुराय कडेन व्रत करता मी गेले चरडाक एक लायक काम केल्लें रे व्रत करता म्हूण लेखिल्लें कोरूक जायनी कशें केलें रे कोरूक जायनी कसं करची देवा म्हूण लेखिल्लें गे आजी तुगेल महिमा म्हळ्यार कसं सांगचे तूं मेगेल करीन तुगेल पूज करयसील पळय संकल्प हांव केल्ले पूजा हांव केल्ले कडेर म्हणटा कृष्णार्पणे हांव केल्ले म्हणटनी ही सगळी सत्यनारायणा पूजा हांवें केल्ल्या वरी जल न्हय हें तुगेलें हेच एक प्रेरण देवा तुगेले प्रिती खातीर केला मेगेल्ले आंगवण आशिल्लें पळय तें सत्यनारायणा व्रत एक करता म्हण हांगाक जल्ले देवा मेगेलें न्ही तुगेलें आं तुका हांव आंगवण सांगिल्लें तुवेंच मेगेल करीन घेतलें जल्लो मेगेल आंगवण पावली देवा गोविंदा गोविंदा म्हणाल काही तो बट्टो तशी हांगा परमात्मा कसं की एक या ढांबिक पूजा परमात्मा खातीर कसं की रितीरेक पूजा करची ढांबिक पूजा यांची उदर वैराग्य विदू म्हूण सांगून पुरंदरदासान म्हणलेलें पद्यांत कर दळू जप म्हणी बायली मंत्र म्हूण सांगूनच म्हळ्यार हातांत जप म्हणी दवरनो तोंडान मंत्र सांगता रस्ता काही जाल्यार रे मनान तूं कसं चिंतन येत रस्ता मन एक क्षणी नुत बैसना त्या मना मागशी 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 कसं सकड चिंतन कसं सकड आलोचने तर रस्ता जाल्यार हातांत जप म्हणी गुंत रस्ता तोंडान तो मंत्र सांगता रस्ता अशी यांत्रीक जावन करची पूजा एक ढांबिक पूजा जाली एक यांत्रिक पूजा ही पूजा ही परमात्मा घेना परमात्माक निष्काम जावन
तगेल वैरी दृढ भक्ती दवरनो मनान करची पूज मांद्र ताणे घेवचे शिवाय कंजकी अपेक्षेने दवरनो जेव्हा 4 जण लायक पूज करत म्हण लेकून वगळ चुका म्हण लेकून पूज केल्या त्यापुरे प्रजन्ना देवाला द्राक पूजे म्हणून बैसतना मन काही मुचाना त्यादन ती पूज म्हणून घेना मन परमात्माला वैरी असल्या मात्र पूज म्हणून घेता आणि यज्ञाविषयी कसलस आणि मुखारचे दैवी संपत्त कसले या पायचे दिसाचे गीतामृत धारांत आम्ही पळया आजी संगीले सर्व विषय परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्री हरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.